श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. आजचा जो विषय आहे तो पौर्णिमेसंबंधी आहे. कारण पौर्णिमेसंबंधी बरेच प्रश्न तयार झाले आहे. ते कुठले, तर नेमकं पौर्णिमा कधी आहे, पौर्णिमेला जो सत्यनारायण करतात तो कधी करायचा, किंवा मग पूजा मांडणी कशी करायची, किंवा मग ज्या वाती जाळल्या जातात त्या नेमकं कोणी कराव्या. म्हणजे बरेच ठिकाणी असं म्हटलं जातात की ज्यांना मुलगा असतो, एकुलता एक मुलगा ज्यांना असतो तेही सेवा करतात, मग दुसऱ्यांनी काय करावं, या संबंधी सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा, प्रत्येक पॉईंट समजून घ्या. आणि तरीही जर तुम्हाला काही शंका वाटली तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो असा की पौर्णिमा कधी करायची आहे, 26ला की 27ला. तर तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणीत केंद्रातलं कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकतात, किंवा नसेल तर मग आता मी तुम्हाला सांगते, किंवा दुसऱ्या कुठल्याही कॅलेंडरमध्ये असा टाईम दिलेलाच असतो. तर पौर्णिमा ही 26 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3:54 सुरू होत आहे. तर 27 नोव्हेंबर 2023 म्हणजे सोमवार दुपारी पौर्णिमा समाप्ती 2:46 होत आहे. तर हा कालावधी तुमच्या लक्षात आला असेल. आता बऱ्याच कॅलेंडरमध्ये थोड्याफार फरकाने टाईम वेगवेगळा असू शकतो. 1-2 मिनिटांचा फरक कदाचित असू शकतो, त्याने काही एवढा फारसा फरक पडत नाही. आता हे तुमच्या लक्षात आलं. आता त्यानंतर दुसरी गोष्ट ती अशी की त्रिपुरारी पौर्णिमेला नेमकं कुठल्या देवाची सेवा करावी. आता सगळ्याच देवांची सेवा आपण कुठल्याही दिवशी करू शकतो, प्रत्येक फळ आपल्याला भेटतच असतं. पण मग त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी केली जाते, तर भगवान शिवशंकरांनी याच दिवशी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि देवदेवतांना विविध समस्येपासून म्हणजे त्यातून त्यांची सुटका केली होती. आणि ह्या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आणि ह्या दिवशी उत्सव म्हणजे साजरा केला जातो. जसं भगवान शंकरांनी सगळ्या देवदेवतांना ह्या संकटातून बाहेर काढलं, तसंच आपणही जर ह्या दिवशी शंकराची सेवा, विशेषतः शंकराची सेवा ह्या दिवशी केली प्रदोष काळामध्ये, तर आपल्यावरची दुःखही कमी होण्यासाठी मदत होत असते. पण मग फक्त एकट्या शंकराचीच पूजा करायची का, तर नाही. संपूर्ण परिवारासह शिवशंकराची जो कोणी या दिवशी पूजा करतो, पिंडीवर अभिषेक करतो, त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटण्यासाठी स्वतः भगवान शंकर मदत करत असतात अशी मान्यता आहे. तर नक्कीच या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे, हे देखील तुमच्या आता लक्षात आलं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की पूजा मांडणी कशी करावी. आता पूजा मांडणी आपल्याला कशी करायची, तर आता शिवशंकरच, आता मी तुम्हाला सांगितलं की शंकराची पूजा आहे, तर शिवशंकराची पूजा आपण कधी करतो, प्रदोष काळामध्ये. प्रदोष काळाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. शिवशंकराची जर पूजा करायची असेल तर प्रदोष काळातच करायला हवी. म्हणून आपल्याला ही पूजा कधी करायची, तर 26 तारखेला करायची. आता सुरुवातीला सांगितलं 2 दिवस पौर्णिमा आहे, 26 आणि 27. आता उगवता दिवस जरी आपण पौर्णिमा 27 पकडत असलो तरीही आपल्याला प्रदोष काळात सेवा करायची. म्हणून आपल्याला ही पूजाविधी सगळी काही 26 तारखेलाच करायची. जे आपण दीपदान करणार आहोत ते देखील आपण 26 तारखेलाच करायचं आहे, हे आवर्जून लक्षात घ्या. आता प्रदोष काळ म्हणजे काय, तर संध्याकाळची वेळ. बघा, जशी लक्ष्मी येण्याची वेळ असते ना संध्याकाळची, त्याच पिरियडमध्ये किंवा मग सूर्यास्त होण्याच्या अगोदरचा 1.5 तास ते सूर्यास्त झाल्यानंतरचा जो 1.5 तास असतो, ह्या कालावधीमध्ये म्हणजे या काळाला प्रदोष समय मानलं जातं. आणि ह्या काळामध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात. भरपूर वेळ मिळतो, भरपूर सेवा आपण करू शकतो. आता हे लक्षात आलं की नेमकं पूजा 26ला करायची की 27ला. आता यानंतर पूजा मांडणी कशी करायची हे बघूया. तर छोटा चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावर पांढराच वस्त्र टाकायचं आहे. पांढरा रंग शिवशंकरांचा अतिशय प्रिय रंग आहे, त्यामुळे भगवान शंकरांच्या सेवेमध्ये पांढऱ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. त्यामुळे चौरंगावर किंवा पाटावर आपण जे वस्त्र अंथरणार आहोत ते पांढऱ्या रंगाचं तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकतात, किंवा पांढऱ्या रंगाचा जर तुमच्याकडे रुमाल असेल न वापरलेला, तो रुमाल देखील तुम्ही घेऊ शकतात. आता हे लक्षात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी जर तुमच्याकडे भगवान शंकरांचा, पार्वतीसोबतचा, गणपतीसोबतचा जर फोटो असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात. नसेल तर हरकत नाही, पण असेल तर ठेवू शकतात. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची, त्यावर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा. अथर्व शीर्ष म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची त्या पाटावर स्थापना करायची. त्यानंतर भगवान शंकरांची पिंड ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते. आता नसेल तर ठीक आहे, पण असेल तर शिवशंकरांची पिंड घ्यायची,
तामणामध्ये ठेवून त्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा। अभिषेक जर तुम्ही दुधाने करत असाल तर दूध हे कधीही गरम केलेलं किंवा उकळलेलं दूध घेऊ नये, तर कच्चं दूध म्हणजे काय, तर जे न तापवलेले दूध आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या दुधाने आपल्याला शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर आता हा अभिषेक कशाने करायचा, तर बघा नित्यसेवेचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यामध्ये भरपूर तुम्हाला माहिती मिळेल, पण नसेल तर मग शिवनामावली, भगवान शंकरांची 108 नावं आहे, ती नावं घेऊन तुम्ही अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्ती पुसून आपल्याला पिंडीची पाटावर स्थापना करायची आहे। त्यानंतर हे अशा पद्धतीने झाल्यानंतर फुलं जे असतील तुमच्याकडे, बेलपत्र असतील तर ते अर्पण करायचे आहे। यानंतर तुमच्याकडे जर शिवपिंड नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकतात, नसेल तरच तुम्ही सुपारी घ्यायची आहे, असेल तर शिवपिंडच घ्यायचे आहे। सुपारीवर देखील आपल्याला अभिषेकच करून शिवपिंडीची स्थापना करायची आहे। अशा पद्धतीने आपण अगदी साधी सोपी पूजा मांडू शकतो। नैवेद्यासाठी तुम्ही फळं ठेवू शकता, दूध ठेवू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही ठेवायचं आहे ते ठेवू शकतात। यानंतर अशी पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला त्याच्या 700 वाती मी तुम्हाला बोलली ना, त्रिपुर वात, ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे। आता बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्यांना एकुलता एक मुलगा असतो ते लोक ही सेवा करतात की त्यांच्यासाठी वाती वगैरे जाळल्या जातात। ही केल्यामुळे आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळतं, आरोग्य चांगलं राहतं। यासोबतच त्यांच्या जीवनामध्ये जर काही अडचणी लिहिलेल्या असतील तर त्यापासून त्यांची मुक्तता होत असते। हे सगळं काही ठीक आहे, पण मग असं म्हणजे फक्त मुलांसाठीच करावं का, तर नाही। ज्यांना मुलगी आहे ते देखील ही सेवा आरामात करू शकता, कारण आई असते तिच्यासाठी मुलगा किंवा मुलगी ही भेदभाव कधीही नसतो। मुलाचंही चांगलं व्हावं असंच वाटत असतं, मुलीचंही चांगलंच व्हावं असं वाटत असतं। त्यामुळे ज्यांना मुलगी आहे ते देखील ही सेवा करू शकतात। मीही दरवर्षी, मलाही एक मुलगी आहे, तिच्यासाठी मीही ही सेवा करत असते। नक्कीच आपल्याला करायला काहीही हरकत नाही। तरीही तुमच्या जशा चालीरीती असतात त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकतात, कारण ही वात लावण्याचा मुख्य उद्देश काय आहे, त्रिपुरासुरचा जसा वध केला त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने हवन वगैरे करत असतो, त्या वाती जाळत असतो। आता ह्या वाती कुठे मिळतात, तर तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानात किंवा आता रस्त्यावर असे पूजेचं साहित्य घेऊन बसलेले भरपूर लोक असतात, त्यांच्याकडे तुम्हाला त्या वाती मिळून जातील। एकत्र अशा बनवलेले असतात, घरीही बनवू शकतो, परंतु त्याला फार वेळ लागतो। विकत आणलेल्या काही फार महाग मिळत नाही, आणि असं नाही की मग घरीच केल्या तर आपल्याला फळ मिळतं, असं काहीही नाही। तुम्ही विकतच्या आणा, फक्त आदल्या दिवशी किंवा सकाळी आपल्याला त्या तुपामध्ये भिजवून ठेवायचं आहे। भिजवल्यानंतर मग रात्री त्या अशा पद्धतीने प्रज्वलित करायच्या। आता एकीकडे प्रज्वलित करायच्या आणि एकीकडे आपण आपल्या स्वयंपाकाचं काम करायचं, तर असं अजिबात करायचं नाही। जोपर्यंत त्या वाती प्रज्वलित होत आहे, 20 मिनिट म्हणा, अर्धा तास म्हणा, जो काही वेळ लागणार आहे तो, त्या वेळेमध्ये आपल्याला काहीतरी सेवा करायची आहे भगवान शंकरांची, किंवा या व्यतिरिक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप जरी केला तरीही चालेल, परंतु सेवा मात्र आपल्याला आवर्जून करायची आहे। आता हे सगळं काही जे आहे वातींबद्दल किंवा त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल ते मी तुम्हाला सगळं काही सांगितलं। आता दीपदानाला महत्त्व आहे, तर दीपदान देखील आपल्याला ह्याच दिवशी करायचं आहे, म्हणजे 26 तारखेलाच करायचं आहे। आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल। त्यानंतर जर ज्यांना 26 तारखेला करणं जमलं नाही तर मग 27ला केलं तर चालेल का, तर हो, तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा 26लाच करण्याचा, पण अगदीच तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही 27ला देखील करू शकता। ठीक आहे, 27ला दुपारी पौर्णिमा संपून जात आहे, पण तरीही संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात। आता इथपर्यंत सगळं लक्षात आलं असेल तर पुढचा विषय आपण घेऊया। पुढे राहिला प्रश्न असा की बऱ्याचशा घरांमध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण केला जातो। मग हा सत्यनारायण केव्हा करावा, तर हा सत्यनारायण देखील प्रदोष काळामध्ये आपण करत असतो। म्हणजे पूजा जरी दुपारी मांडली तरी ही जी कथा आहे ती आपण संध्याकाळी वाचत असतो। तर नक्कीच उद्याच्या दिवशी आपल्या 26 तारखेलाच आपल्याला हा सत्यनारायण घालायचा आहे। तुमच्याकडे केंद्रातलं कॅलेंडर असेल तर त्यामध्ये देखील टाईम दिलेला आहे, तारीख दिलेली आहे, सत्यनारायण पूजन दिनांक 26, म्हणजे आपल्याला ही सत्यनारायणची जी पूजा आहे ती देखील 26 तारखेलाच करायची आहे। उपवास, सत्यनारायण करतो म्हणजे आपल्याला उपवास करावा लागतो, किंवा मग तुमच्याकडे जर सत्यनारायण करत नसाल आणि तरीही तुम्हाला उद्याचा उपवास करण्याची इच्छा आहे तर नक्कीच तुम्ही हा उद्याचा उपवास करू शकता। संध्याकाळी आपण उपवास नैवेद्य पाणी झाल्यानंतर सोडू शकतो। आता ह्या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला मिळालं असेल, तर त्यानंतर आपल्याला उपाय काय करायचा आहे। आता उपाय सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगते की उद्याच्या दिवशी करण्यासारखे भरपूर उपाय आहे। आईने मुलांसाठी काय करावं किंवा आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आर्थिक वृद्धीसाठी काय करावं या संबंधी आपण वेगळा विषय लगेचच घेऊन येणार आहोत। फक्त त्यासाठी व्हिडिओला म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा। नक्कीच तो व्हिडिओ देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा असाच आहे, कारण उद्याचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही, सेवा आपल्याला भरभरून करायची आहे। पण थोडक्यात एक छोटासा उपाय सांगते जो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे, तो असा की आपला जो मुख्य दरवाजा आहे ना, त्या मुख्य दरवाजाला हळदीचा लेपन तर आपण अर्थात करणार आहोत, पण ह्या उंबरठ्यावर किंवा मुख्य दरवाजाजवळ आपल्याला संध्याकाळी कणकेचा दिवा लावायचा आहे। आता हा कणकेचा दिवा लावल्यानंतर
हा तुपाचाच लावायचा। ज्या फुलवाती असतात ना त्या 2 फुलवाती घ्यायच्या, तुपाचा दिवा लावायचा। पण हा दिवा प्रज्वलित करताना या दिव्यामध्ये आपल्याला 7 लवंगा टाकायच्या आहे आणि 7 लवंगा आणि अशा पद्धतीने हा तुपाचा दिवा आपल्याला आपल्या उंबरठ्यावर प्रज्वलित करायचा आहे। जोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत राहू द्या। हवं तर थोडं थोडं तूप टाकत जा, परंतु जेवढा जास्त वेळ हा दिवा प्रज्वलित राहील तेवढा आपल्यासाठी चांगलं राहणार आहे। तर कणकेचाच दिवा, पण ती लावू का मग घरातल्या लवकर नाही, उद्या आपल्याला मुख्य दरवाजावर कणकेचाच दिवा लावायचा आहे। या व्यतिरिक्त तुम्ही पंत्या तुम्हाला लावायच्या असेल तर तुम्ही जेवढा पंत्या लावायच्या तेवढा लावा, पण एक दिवा कणकेचा 7 लवंगा घालून आपल्याला लावायचाच आहे। हा उपाय तुम्ही करून बघा, 100% आपल्याला याचे पॉझिटिव्हच बदल दिसून येतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं तर हा दिवा पाण्यामध्ये विसर्जित करा, नाहीतर मग एखाद्या झाडाखाली जिथे कुणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही हा दिवा ठेवून द्या। तर स्वामी भक्त हो, हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। पण अजून आपल्याला उपाय जाणून घ्यायचे आहे, नक्कीच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे काही उपाय घेऊन येणार आहोत। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, काही शंका असेल तर नक्की विचारा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। मासिक धर्म असेल तर मग ह्या सेवा तुम्ही नाही करू शकत, दुसरं कोणाकडून तरी घरातून करून घ्या आणि एवढं मनाला लावून घ्यायचं नाही की माझ्याकडनं सेवा नाही झाली। ठीक आहे, कधीतरी पुढची पौर्णिमा आली तर नक्कीच आपण यापैकी बऱ्याचशा सेवा करू शकतो। तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।